गडचिरोलीमधल्या आश्रमशाळेत 3 निष्पाप विद्यार्थिनींचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला। त्यामुळे संपूर्ण राज्य हादरले। आता या घटनेनंतर राज्यातील आदिवासी आश्रमशाळातील विद्यार्थ्यांची सुरक्षा, तिथल्या सोयी सुविधांवर मोठा प्रश्न निर्माण झालाय। मात्र गडचिरोलीतल्या या घटनेतून प्रशासनाने काही धडा घेतलाय का, याचीच वास्तविकता आपण जाणून घेतलेली आहे। आमच्या टीमने हिंगोलीतल्या आश्रमशाळांचा रियालिटी चेक केलाय। आता या रियालिटी चेक दरम्यान अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे। ज्या वर्गात विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे मिळतात, त्याच वर्गात चिमुकल्यांना अंथरूण पांघरूण घेऊन झोपावं लागतंय। शासनाकडून या शाळांना दरवर्षी लाखो रुपयांचा निधी दिला जातो। उद्देश एकच की आदिवासी विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात, उत्तम दर्जाचं शिक्षण मिळावं। मात्र हिंगोलीतल्या ढोलक्याची वाडी इथल्या निवासी विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे बेड म्हणजेच खाटा, ब्लँकेट्स, गाद्या मिळणं अपेक्षित असताना त्यांना जमिनीवरच झोपावं लागतंय। विशेष म्हणजे ही शाळा थेट शेत शिवारात असल्यामुळे वर्ग खोल्यांमध्ये साप किंवा इतर विषारी कीटक शिरण्याची शक्यता दाट आहे। इथल्या आश्रमशाळेतून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। पाहूयात। गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदिवासी आश्रमशाळेमध्ये 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झालेला आहे आणि त्या घटनेनंतर आता राज्यातील ज्या आदिवासी आश्रमशाळा आहेत त्यानंतर या सुरक्षेचा प्रश्न संपूर्ण आदिवासी शाळेमध्ये समोर आल्याचं पाहायला बघू शकता। मी हिंगोलीच्या ढोलक्याची वाडी येथील शारदा आदिवासी आश्रम शाळा या ठिकाणी आहे। बघताय की या ठिकाणी या संपूर्ण विद्यार्थिनींचे संपूर्ण या ठिकाणी आश्रम शाळा आहे। बघताय की या वर्गामध्ये सध्या विद्यार्थी आहेत आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवलं जाते। ज्या संपूर्ण दृष्टिकोन जे विद्यार्थी या ठिकाणी याच वर्गखोलीमध्ये राहत असल्याचं पाहायला संपूर्ण निवासाची व्यवस्था याच खोलीमध्ये आपल्याला असल्याची पाहायला बघताय की संपूर्ण विद्यार्थी आहेत आणि याच वर्गखोलीमध्ये आपल्याला विद्यार्थी राहत आहेत। या ठिकाणी त्यांचं शिक्षण होतं आणि याच ठिकाणी त्यांना झोपायची सुद्धा सुविधा आहे। इकडं जे टेबल असतात झोपण्यासाठी, मात्र या ठिकाणी कोणतेही टेबल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत। असे संपूर्ण एक वर्ग नाही तर अनेक वर्गामध्ये आपल्याला अशाच प्रकारे विद्यार्थी या बसल्याचं पाहायला मिळत आहे। एकूण 534 विद्यार्थी निवासी आहेत। विद्यार्थ्यांना कुठे झोपावं लागतं? विद्यार्थ्याला सतरंजीवरती खाली हो बेड्स नाहीत, बेड्स अवेलेबल नाही। अच्छा, हो। एकूण वर्ग किती आहेत, किती विद्यार्थी, किती मुलं आहेत? एकूण 14 वर्ग खोल्या आहेत। 14 वर्ग खोल्या आहेत। त्याच्यामध्ये विद्यार्थी त्याच वर्गात शिकतात आणि तिथेच राहतात। मुलींसाठी निवासी वसतिगृह आहे। इकडे आता सर्पदंशाच्या घटना राज्यामध्ये समोर आलेल्या आहेत। विद्यार्थ्यांच्या सुरक्षित दृष्टिकोनातून आपण त्यांना खाली का झोपलं जातं? अवेलेबल बेड नसल्यामुळे खाली झोपवलं जातं। बेडची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केलेली आहे। संपूर्ण शाळेमध्ये आपण बघताय की एक नाही तर अनेक वर्ग खोल्या आहेत। जवळपास या ठिकाणी 12वी पर्यंत ही एकूण आश्रमशाळा आहे आणि संपूर्ण आश्रमशाळेमध्ये आपल्याला अशाच प्रकारे विद्यार्थ्यांना या ठिकाणी खाली झोपावं लागतं। हीच परिस्थिती या आश्रमशाळेत नाही तर जिल्ह्यातील अनेक ज्या आश्रमशाळा आहेत त्या संपूर्ण आश्रमशाळेमध्ये आपल्याला अशाच प्रकारे सुरक्षेचा प्रश्न समोर आल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, जी 24 तास, हिंगोली।